नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये. तर आज आपण शिकूया साधा वर्तमानकाळ. याला इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असे म्हणतात. तर साध्या वर्तमानकाळाची रचना अशी राहील: कर्ता, क्रियापदाचे पहिले रूप आणि त्याला यस हा प्रत्यय लागेल आणि राहिलेला भाग. तर यस कोणत्या कर्त्याच्या वेळेस लागेल, म्हणजे एकवचनी कर्त्याच्या सोबत लागेल किंवा अनेकवचनी, ते आपण बघू. कर्ता एकवचनी असेल तर त्याला यस लागेल आणि अनेकवचनी असेल तर यस लागत नाही. लक्षात असू द्या, कर्ता एकवचनी असेल तर यस लागेल आणि अनेकवचनी असेल तर यस लागत नाही. तर आपण हे उदाहरणाच्या माध्यमातून शिकूया. तर याच्यामध्ये अपवाद आहे आय आणि यू. हे जरी एकवचनी असेल तरी याला यस लागत नाही. हे दोन अपवाद आहे, आय आणि यू. हे फक्त लक्षात असू द्या. आपण हे उदाहरणाच्या मार्फत कळून घेऊया. तर उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण, मी वाचतो. तर मी, जसं आपला रचना आहे कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप. तर कर्ता आहे मी साठी इंग्रजीमध्ये आहे आय. वाचतो, वाचतो म्हणजे क्रियापद वाचणे. तर साध्या वर्तमान काळामध्ये वाचनेला फक्त इथे त लागलेले आहे. साध्या वर्तमान काळाच्या वाक्याच्या शेवटी, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी त, तो, ते हे साधारणपणे क्रियापदाच्या शेवटी येतात. तर आपण त्यावरून पण ओळखू शकतो हा साधा वर्तमान काळ आहे म्हणून. तर आता इथे मी वाचतो, तर मी साठी आय आलं. वाचतो, वाचतोसाठी ते रीड. वाचण्यासाठी क्रियापद आहे रीड, तर इथे आलं रीड. आता इथे क्रियापदाला यस लागणार नाही, हा जरी सिंग्युलर असला, कारण इथे एकवचन आहे, अपवाद आहे आय आणि यू, त्यामुळे इथे यस लागलेलं नाही. तसं दुसरं उदाहरण बघूया. राम खेळतो. आता राम हा शब्द, राम हा कर्ता सिंग्युलर आहे, राम. आता इथे क्रियापदाला यस हा प्रत्यय लागेल, कारण कर्ता हा एकवचनी असल्यावर क्रियापदाला यस लावतात. तर आता खेळतो, आता इथे जो क्रियापद आहे खेळणे, याला इथे फक्त तो लागलेला आहे, म्हणजे खेळतो झालेला आहे. तर मी ते राम प्लेज. तर आपलं वाक्य झालं राम प्लेज. तिसरं उदाहरण बघूया. ते खेळतात. तर तेला इंग्रजीमध्ये कर्ता दे. खेळतात म्हणजे क्रियापद आहे खेळणे, फक्त इथे शेवटी त्याच्या लागले त, खेळतात. म्हणजे खेळण्यासाठी आहे क्रिया इंग्लिशमध्ये प्ले, म्हणजे दे प्ले. त्यानंतर चौथं वाक्य, मी तिथे जातो. तर आपला कर्ता आहे आय, कर्त्यानंतर येईल क्रियापद जातो. जातो म्हणजे जाणे, जाणेमध्ये फक्त तो ॲड झाला म्हणजे जातो. जाणेला इंग्लिशमध्ये गो म्हणतात. तर इथे क्रियापदाचं पहिलं रूप आहे गो. राहिलेला भाग आहे तिथे, म्हणजे आय गो देअर. तर आपलं वाक्य होईल आय गो देअर. आपण पाचवं उदाहरण बघूया. त्याला वाटतं. त्याला साठी ही, हा आहे सिंग्युलर शब्द. ही
वाटतो म्हणजे क्रियापद आहे वाटणे. फक्त त्याच्यामध्ये त ॲड झालं म्हणजे झालं वाटतं. तर वाटणे म्हणजे थिंक. पण हे सिंग्युलर करता आल्यामुळे इथे फक्त रचनेप्रमाणे आपल्याला इथं एस लावावं लागेल म्हणजे वाक्य होईल ही थिंग्स. तर साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कर्ता एकवचनी असेल तर त्याला एस हा प्रत्यय लावावा लागेल आणि अनेकवचनी असेल तर एस हे प्रत्यय लागत नाही. आपोआप याच्यामध्ये फक्त आय आणि यू हे दोन कर्ते आहेत. तर लक्षात असू द्या, साध्या वर्तमान काळाची रचना कर्ता, क्रियापदाचे पहिले रूप आणि त्याला एस हा प्रत्यय लागतो, त्यानंतर राहिलेला भाग. तर साध्या वर्तमान काळाची एक ओळख म्हणून क्रियापदाच्या शेवटी तुम्ही त, तो, ते हे शब्द असतात. याच्यावरून पण तुम्ही ओळखू शकतात की हा साधा वर्तमान काळ आहे. या वाक्यामध्ये आपण नेहमीची जी घटना घडते तशा ज्या क्रिया असतात त्या आपण साध्या वर्तमान मध्ये आपण सांगत असतो. तर तुम्ही पण छोटे छोटे वाक्य बनवून साध्या वर्तमान काळाचे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. कोणतंही क्रियापद घ्यायचं आणि त्याच्या वाक्याचं शेवटी तो, ते आपण लावायचं. जसं तो हसतो म्हणजे तोसाठी ही हसतो. हसतो म्हणजे इथे हसणे. हसण्यामध्ये ॲड झाला. हसणे म्हणजे लाभ. ही लाप्स म्हणजे इथे यस लागलं कारण हा सिंग्युलर करता आहे. तर त्यामुळे क्रियापदाला यस लावावं लागतं. त्यामुळे आपण इथे यस लावलेलं आहे. तर चला आपण आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.